सुप्रभात. गुड मॉर्निंग. नमस्कार सर्व माझ्या 12.5 कोटी महाराष्ट्रातील जनतेला आणि 140 कोटी स्वतंत्र भारताच्या स्वतंत्रप्राप्त मतदान अधिकार लोकशाही जनतेला. भारताचं राज्य संविधानिक एकसंघ राज्य, तथाकथित युगपुरुष महामानव भारतरत्न बोधिसत्व बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान लोकशाही घटनेच्या राज्यावरचं चालतं आणि त्या अनुषंगिक देशावरती केंद्र सरकार चालतं आणि राज्यावरती लोकशाही सरकार चालतं. आज सकाळच्या प्रहरी महत्त्वाचं विधान म्हणजे 8 तारखेपासून महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे. हिवाळी अधिवेशन त्याला म्हणतात, जे नागपूरला चालू आहे. आणि संसदेमध्ये लोकशाहीचं संविधानाचं जे लोकशाही संसद भवन आहे, इथे सुद्धा संसद चालू आहे. तर आपण संसदेकडे न जाता आज महाराष्ट्र राज्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणकोणत्या गोरगरिबांना सर्वसाधारण गोष्टी आवश्यक आहेत, अशा गोष्टीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि गोरगरीब जनता उपाशीपोटी पूरग्रस्त स्थिती येऊनही त्यांची हाल अपेष्टा झाली नाही पाहिजे, या दृष्टिकोनाने राज्याच्या सरकारने पाहिलं पाहिजे. आज अधिवेशन होतं. अधिवेशनामध्ये जे मुद्दे मांडले जातात ते सर्वसाधारण मुद्दे पाहता त्या मुद्दे हे जनतेच्या हिताचे, सर्वसाधारण जनतेच्या हिताचे, आवश्यकच्या गोष्टीचे नसतात. कुठकुठला भ्रष्टाचार असो, कुठकुठला भूखंड घोटाळा असो, कुठकुठली चोरी असो, कुठली दरोडे असो, कुठे दंगली असो, की कोणी बीडसारखा हत्याकांडाचा घोटाळा असो किंवा परभणीसारख्या दंगलीचा घोटाळा असो, की खारेगाव येथील की नवी मुंबईतील खारघर येथील नानासाहेब धर्माधिकारीचा चेंगराचेंगरीची हत्याकांड असो, असंख्य लोक मृत्यू पडतात. आज राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशपातळीवर विचार करता दिल्लीसारख्या ठिकाणी एवढं सशक्त भारत, सुरक्षा भारत असताना देखील दिल्लीवरती बॉम्बस्फोट होतो. माझं 2014 एक ऑब्झर्वेशन आहे. दिल्लीच्या सरकारमधील, केंद्राच्या BJP RSS सरकारमधील एक माझं ऑब्झर्वेशन आहे, अभ्यास आहे, विचार करतो आणि विचार करणारा लागण्यासारखी घटना आहे की जेव्हा एक लक्षात घ्या, जेव्हा एअर स्ट्राईक होतो, जेव्हा पुलवामा हत्याकांड घडतो, जेव्हा पहलगाम हत्याकांड घडतो, जेव्हा पाकिस्तानी हमला करतात, जेव्हा दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट होतो, या प्रत्येक घटनेचा एक सामायिक उदाहरण म्हणजे देशाचे पंतप्रधान विदेशात. एक सामायिक भूमिका, या सर्व घटनेमध्ये एक सामायिक भूमिका घेतली जाते. एक आपण विषम संख्या काढतो, त्याप्रमाणे ह्या संपूर्ण घटनेचा मध्य काढला असता, या मध्यांत असं समजते की या प्रत्येक घटनेच्या वेळी आमच्या देशाचे पंतप्रधान विदेशात असतात. तर ह्या विदेशवारीतून आम्ही काय बोध घ्यायचा? या विदेशवारीतून देशातील स्वतंत्र भारताच्या 140 कोटी जनतेने काय बोध घ्यायचा की या सर्व षडयंत्रामागे देशाचे पंतप्रधान आहेत असा अर्थ होतो. या सर्व षडयंत्रामध्ये देशाचे पंतप्रधान आहेत असा अर्थ होतो. या देशाच्या सर्व षडयंत्रामध्ये देशाचे पंतप्रधान आहेत असा होतो. तुम्ही खरोखर एक
बौद्धिक विचाराने विचार करण्यासारखे असेल. जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या, जेव्हा जेव्हा लोकसभेच्या, विधानसभेच्या, कुठल्याही राज्यातील निवडणुका आल्या, त्यावेळेस अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होतात आणि देशाचे पंतप्रधान विदेशात असतात. अशा प्रकारे बॉम्बस्फोट होतात आणि देशाचे पंतप्रधान विदेशात असतात. एक विचार करणारी गोष्ट आहे, एक विचार करण्यासारखी घटना आहे. आज काय चाललेलं आहे भारत देशामध्ये, आज काय चाललेलं आहे विविध राज्यांमध्ये, इव्हन तर माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय चाललेलं आहे. दंगली, अन्याय, अत्याचार, बलात्कार, एन्काउंटर, चोऱ्या, डकेती, माऱ्या, सत्तेसाठी पक्षीय राजकारण, सत्तेसाठी पक्षीय राजकारण, हे सगळे करता करता परकीय देश हा एकसंघ भारताचा कुठेतरी कसं विघटन होईल या दृष्टीने पाहतं आणि देशावरती कारवाया करतं. ही एक लाजिरवाणी घटना आहे आणि तुम्ही आम्ही पक्षीय राजकारण करतो. आज कुंभमेळ्यासाठी मी 14,000 15,000 कोटी केंद्र सरकार मंजूर करतं. कुंभमेळ्यासाठी जे भगवे वस्त्रधारी साधू आहेत, ज्यांचं नाही काही देशासाठी योगदान आहे, हे भगवे वस्त्रधारी साधू जेवढे भिकारी आपण पोचतोय विनाकारण, यांचं त्या देशासाठी योग्य आहे ना राष्ट्रासाठी योगदान आहे, ना देशासाठी योगदान आहे, ना राष्ट्रासाठी योगदान आहे, ना कुठल्या राज्यासाठी योगदान आहे. तर देशामध्ये आपले नंगेपणाचे दर्शन घडवत, राज्यामध्ये आपले नंगेपणाचे दर्शन घडवत सगळे उघडे नागडे फिरतात, विभत्स प्रकारे फिरतात. हे कायद्याच्या सुरक्षेला आणि या लाजेच्या गोष्टीला लाजिरवाणी गोष्ट आहेत. साधू असले म्हणून काय झालं, भगवे वस्त्रधारी असले म्हणून काय झालं. एक देशाची संस्कृती आहे, एक देशाची गरिमा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्र राज्याची गरिमा आहे, संपूर्ण राज्याची संस्कृती आहे, संपूर्ण राज्याची गरिमा आहे की कोणी का असेना भारतीय नागरिक हा पारंपरिक वेशामध्ये असला पाहिजे. कोणी का असेना भारतीय नागरिक हा पारंपरिक वेशात असले, जरी ते साधू असतील, भले ते बौद्ध भिक्षुक असतील किंवा ते हिंदूचे धर्मग्रंथ असतील, याला प्रत्येकाला वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे. प्रत्येकाला वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे. कोणालाही उघडे फिरण्याचा, कोणालाही नागडे फिरण्याचा अधिकार नाही आहे देशाच्या राज्यामध्ये. आणि धर्मप्रसार करण्याचा करा, धर्मप्रसार करा, पण अंधप्रसार करू नका, अंधश्रद्धा पसरवू नका. आज या साधू संतांसाठी नाशिकसारख्या तपोवन ठिकाणी साधुग्राम बांधण्यात येतं, पण हे साधुग्राम बांधण्यासाठी जिवंत झाडे तोडली जातात. हे साधू लोकांना कसं कळत नाही, हे साधू लोक कसं विरोध करत नाहीत. लाज वाटायला पाहिजे. येतात आणि पाण्यात डुबक्या मारतात, येतात आणि पाण्यात डुबक्या मारतात, येतात आणि पाण्यात डुबक्या मारतात. त्यासाठी तुमची पापं धुतली जाणार नाही, त्यासाठी केलेली पापं धुतली जाणार नाही. बौद्ध धर्माच्या हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, हिंदू धर्मांच्या अंधश्रद्धाळू चाळीरीती आणि बौद्ध धर्माच्या बौद्ध धम्मांडीची गाथा तुम्ही वाचा. बौद्ध धर्मामध्ये देव दानव कोणतीही संज्ञा नाही. बौद्ध धर्मामध्ये देव दानव कोणती संज्ञा नाही, ना कोणी देव आहे, ना कुठला धर्म आहे. माणूसाचा धर्म आहे, माणूसाच माणुसकी आहे, माणुसकाचा धर्म आहे. हे सर्वांनी जाणायला पाहिजे. त्यासाठी आपण जिवंत माणसं तोडतो, आपण जिवंत झाडे तोडतो. हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. आज विधानसभेमध्ये नाना प्रश्न येतात, नाना तऱ्हेचे प्रश्न येतात. मागे काय झालं, 15 दिवसापूर्वी काय झालं, महारवतनाच्या जमिनी सरकार विकलं जातं आहे. आज 35 वर्षाचे राज्य करणारे राज्यामधील देशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मी 35 वर्ष राज्य करण्यात आहे, पण 35 वर्ष राज्य करण्यात उपमुख्यमंत्री होऊन फक्त भ्रष्टाचार घोटाळे केले. एवढ्या असंख्य जमिनी आल्या कसं, एवढे भूखंडे घोटाळे, बँक घोटाळे केले. 35 वर्षाच्या राजकारणामध्ये एवढे तुम्ही धनिक झालात की स्वतःच्या मुलाला हिंमत झाली की महारत्नाच्या जमिनीचा घोटाळा करण्याची. हा मुद्दा गंभीर आहे. हा मुद्दा गंभीर आहे. तर अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी, भूखंडदारी, घोटाळे करणाऱ्या लोकांना भर चौकामध्ये मिरच्याच्या धुऱ्या द्यायला पाहिजेत आणि त्यांना जाळ द्यायला पाहिजे, धुरीचे चटके द्यायला पाहिजे, चांगले फटके द्यायला पाहिजे चौकामध्ये, तरच देश सुधारेल. आज छत्रपती महाराज पुन्हा जन्मावेत असं वाटतं. आज छत्रपती महाराज पुन्हा जन्मावे असं वाटतं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा यावेत असं वाटतं. का? हे चाळलेला भ्रष्टाचार, बोकळलेला भ्रष्टाचार, सौराचार,
टाळेला भ्रष्टाचार, बोकाळेला भ्रष्टाचार, सौराचार आणि नियंत्रित करावं. आज संसद भवन कशासाठी आहे, विधानसभा भवन कशासाठी, तर गोरगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी आहे. तर गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडले जात नाही, तर नको त्या भ्रष्टाचाराचे प्रश्न, नको ते जमिनी घोटाळ्याचे, नको ते भूखंड घोटाळ्याचे प्रश्न, नको ते अतिक्रमणाचे प्रश्न, नको ते कुत्र्यांचे प्रश्न, कुठल्याचे वाघाचे प्रश्न आज संसदेत येतात. तर का? कारण आपण एखाद्या प्राण्यांच्या, जनावरांच्या राज्यात घुसलो. आपण जर एखाद्या प्राण्यांच्या वसाहतीमध्ये घुसलो तर जंगलातले प्राणी आपल्या शहराच्या वसाहताकडे येणार, ते हल्ले करणारच ना. हा निसर्गाचा गुणधर्म आहे, अनेक नवजीवनाचा गुणधर्म आहे. एक मानव दुसऱ्या मानवावर अंमलवणार. आणि कबुतरांचा तर विषय आता तो एवढा महत्त्वाचा झळ झाला. कबूतर हे मानवाला विषकारी आहेत. कबूतर ही मानवाला विषयक काय तर जैन धर्म, जैन मुनींना सांगू शकतो की तुम्ही राजकारणात पडू नका आणि महाराष्ट्रात तर बिलकुल राहू नका. हा माझा इशारा आहे. परप्रांतीयांना माझा इशारा आहे. या संपूर्ण मराठी तर सोडून परप्रांतीयांना इशारा आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर शांत गुण्यागुंवाण्याने नांदा, आम्ही तुम्हाला काय करणार नाही. जर तुम्ही राजकारणात पडून जर राजकारण करत असाल आणि आमच्या राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना जर तुम्ही टार्गेट कराल तर रविराज रवींद्र चांगो शिंदे संविधानाचं आणि संविधान कायदा घेऊन तुमच्यावर एक आगगोळा होऊन भारताचं अस्त्रशस्त्र, भारताचं अग्निशस्त्र येऊन तुमच्यावर बरसेल. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. थोडक्यामध्ये सांगितलं, थोडक्यामध्ये ऐका. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.